भांडूपमध्ये आधीच उद्यानांची कमतरता असताना आता भांडूप वासियांसाठी ज्यावेळी या ठिकाणी हे सायकल ट्रॅक उभारण्यात आलं त्यावेळी भांडूपवासियांना मोठ्या प्रमाणावर आनंद झाला होता। पण आता त्याच भांडूप ट्रॅकच्या बाबतीत समस्या निर्माण होताना दिसत आहेत। काही महिन्यांपूर्वी या सायकल ट्रॅकचा महानगरपालिकेकडून वेळ बदलवण्यात आला होता, तो सकाळी करण्यात आला। त्यानंतर आता पुन्हा हाच सायकल ट्रॅक जो आहे, हा सायकल ट्रॅकचा वापर वयोवृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, चिमुकले असतील, सर्वच जण करत असतात। आणि कामावरून आल्यानंतर स्वतःला एक वेळ मिळावा यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी सायकल ट्रॅकचा उपयोग या नागरिकांकडून केला जातो। परंतु या सायकल ट्रॅकचा आता वेळ बदलवण्यात आलेला आहे। सकाळी 7 ते 11 हा वेळ करण्यात आलेला आहे। तर आता येथील जे नागरिक आहेत, भांडूपवासी आपल्या सोबत आहेत, स्थानिक नागरिक, त्यांना थेट विचारूया की सकाळी 7 ते 11 हा वेळ केलेला आहे, परंतु संध्याकाळी आपल्याला वेळ मिळत असतो फिरण्यासाठी। नेमकं आता काय काय समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत? समस्या म्हणजे अशी आहे की यापूर्वी हा जो सायकल ट्रॅक आहे आतमध्ये, तो आता पूर्वी चालू होता संध्याकाळचा, म्हणजे जवळजवळ आम्ही 4ला 3:30 पासून चालू व्हायचा, 6:30-7 पर्यंत लोक यायची बाहेर। आता ह्या 2 तारखेपासून हे पूर्ण बंद केलेलं आहे। आता तुम्ही बघा, आपल्या इथे सगळे वयोवृद्ध लोक आहेत, डायबिटीसवाले, शुगरवाले आहेत आणि अपंग लोक आहेत, काय फार फार लांब जात नाही आहेत। आणि लोक काय इथपर्यंत चालत जातात आणि पुन्हा 6:30-7 पर्यंत मागे फिरतात। तर आमची एकच मागणी आहे की जास्त काही नाही, तुम्ही एक टायमिंग ठेवा, 4 ते 6:30 ठेवा, 6:30 पर्यंत लोक रिटर्न येतील तुमच्याकडे। बाकी काय इतर मागणी नाही आहे। लोक बघा, तुम्ही बघा, सगळे वयोवृद्ध आहेत, असं नाही आहे की कोण काहीतरी आलेलावी होते, काही नाही। मागे असंही ऐकायला आलं होतं की या ज्या परिसरात आहे, सायकल ट्रॅक परिसरात गर्दुल्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता, तर त्या संदर्भात काय सांगाल? त्या संदर्भात मध्ये पोलिसांनी रेड टाकली होती, तर ते पोलिसांना बघून सगळे पळून गेले आणि त्यानंतर थोडे दिवस बंद झाले होते। पण पुन्हा काही काही अजून सुरुवात परत परत होते त्यांची या पाईपलाईनला, तर ते पूर्णतः पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करावा। आता सायकल ट्रॅकचा वेळ बदलवण्यात आलेला आहे, तर तो तुमची मागणी आहे की संध्याकाळी निदान 4 ते 6 हा वेळ एक करण्यात वेळ यावा। ठेवा, तुम्ही ठराविक वेळ ठेवा 1-2 तासासाठी, आणि आणि त्या वेळेमध्ये लोक परत रिटर्न येतील आणि तुम्ही बोर्ड लिहून ठेवा बाहेर, अमुक या वेळेपर्यंत तुम्हाला सोडण्यात येईल। तसेच आपल्या सोबत आता महिला देखील आहे, ज्येष्ठ नागरिक। मावशी, हा तुम्ही इकडे फिरण्यासाठी येत असा संध्याकाळी, परंतु आता वेळ बदलवण्यात आलेला आहे आणि संध्याकाळी तुम्हाला इकडे प्रवेश मिळत नाहीये, तर या बाबतीत काय सांगाल? आमची अशीच इच्छा आहे की 4 ते 6 वाजेपर्यंत तरी आम्हाला टायमिंग दिला पाहिजे। याच्या आधी टायमिंग होता तोच टायमिंग द्यायचा आणि आम्ही व्यवस्थित टायमिंग ठेवूनच बाहेर पडत होतो। पण आता 1 तारखेपासून हे बंद केलं आणि हे आम्हाला खूप सोयीस्कर होतं। तर आपण बघितलं की इथले जे स्थानिक आहेत, सायकल ट्रॅकचा वापर ते करत होते, परंतु आता महानगरपालिकेकडून या सायकल ट्रॅकचा वेळ बदलवण्यात आल्याने येथील जे नागरिक आहेत त्यांना समस्या उद्भवत आहेत आणि त्यांच्याकडून आता एकच प्रश्न विचारला जातोय की नेमकं सकाळी हा वेळ करण्यात आल्यामुळे संध्याकाळी निदान 4 ते 6 हा वेळ करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केलेली आहे। परंतु आता महानगरपालिकेकडून यावर काय उपाययोजना केल्या जातात आणि पुन्हा या स्थानिकांसाठी संध्याकाळी हा सायकल ट्रॅक उघडून दिला जातो का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।